नमस्कार मित्रांनो, मी नुकताच माझ्या मित्रासोबत नागपूरला जाऊन आलो होतो. तिथे आम्ही 2 दिवस मुक्काम केला. प्रवासासाठी आम्ही पुणे अजनी हमसफर एक्सप्रेस ही ट्रेन पकडली. ट्रेनमध्ये मस्त गप्पा गोष्टी केल्या, थोडी झोप घेतली आणि पुढच्या अकोल्या स्टेशनला आम्ही कचोरी घेतली. मित्रांनो, एकदम मॉइस्ट, अजिबात कोरडी नव्हती. म्हणजे भारी होती, म्हणजे आवडली आपल्याला. नागपूरला पोहोचल्यानंतर लगेच आम्ही भटकंतीला सुरुवात केली. वाटेत छान छान हँडमेड्स वॉल पेंटिंग पाहायला मिळाले. AIच्या जमान्यात अशा मानवी हाताच्या कला बघायला आता दुर्मिळ झाल्या मित्रांनो. यानंतर रामजी सामजी तर्री पोहे खायला आम्ही निघालो. गुगलला मॅप लावून गेलो होतो. नागपूरचे रस्ते असे खूप मोठे आणि मोकळे वाटले आणि त्या भागात मेट्रोची सोय पण मस्त होती. रामजी सामजी मध्ये आम्ही 2 प्लेट गरमागरम तर्री पोहे घेतले. मित्रांनो, 1 नंबर तर्री पोहे, मस्त तिखट तिखट पोहे. सकाळ सकाळचा नाश्ता मस्त झाला आमचा. नागपूरला गेला तर हे मिस नका करू. मित्रांनी तिथे लस्सी घेतली, थिक आणि स्वीट पण नॉर्मल होती, परफेक्ट बॅलन्स. म्हणजे त्यानंतर आम्ही गेलो हिरा स्वीट्समध्ये, नागपूरची फेमस संत्रा बर्फी घ्यायला. मित्रांनो, इतकी भारी होती ना, जसं वाटत होतं की दुधात संत्र खातोय. भारी होती. संध्याकाळी आम्ही स्वामीनारायण मंदिरात गेलो होतो. जबरदस्त लाइटिंग डेकोरेशन होतं, सुंदर लाईट शो होता. त्याचे शॉर्ट्स मी चॅनलवर अपलोड करणार आहे. मंदिर खूप छान आहे. गर्दी होती पण वातावरण पॉझिटिव्ह वाटलं. मंदिराच्या संस्थेचा फूड स्टॉल मध्ये आम्ही व्हेज चीज पिझ्झा आणि चीज कॉर्न पिझ्झा घेतले होते. पिझ्झा बनवतानाचा पण व्हिडिओ वेगळा आपला चॅनलवर येणार आहे. भरपूर चीज आणि मटेरियल टाकून बनवलेला पिझ्झा खूपच छान होता. खरंच भारी होता, टेस्टी होता. मटेरियल पण भरपूर स्टफ केलं होतं त्यांनी. दुसऱ्या दिवशी आम्ही हॉटेल चेकआउट करून नाश्त्याला तर्री समोसा आणि तर्री कचोरी खाल्ली. भारी होती. वरण तर्री टाकून अशी तिखट तिखट होते. नागपूरला सगळ्याच ह्याच्यात तर्री भरपूर टाकतात राव, पण मजा येते खायला. भारी होती. दुपारच्या जेवणाला काहीतरी वेगळं खायचं ठरवलं आणि आम्ही बजाजनगर मध्ये हंगरी हसल मध्ये गेलो. तिथं आम्ही पेपी पनीर तंदुरी सँडविच आणि मशरूम चीज चिल्ली टोस्ट ऑर्डर केलं. ऑर्डर येईपर्यंत आम्ही तिथे गेम्स खेळत बसलो होतो. पेपी पनीर सँडविच दिसायला जितका भारी होता तितकाच टेस्टला पण जबरदस्त होता. 4 पीसेस त्यात आपल्याला परफेक्ट ग्रिल केलेले भेटले. बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट पनीर. मजा आली मित्रांनो, लय भारी होतं. मशरूम चीज चिली टोस्ट हे पण 1 नंबर. मस्त गरम गरम होतं आणि त्यात मध्ये कसं मशरूमची स्टफिंग आणि बाहेरून भरपूर चीज आणि दिसायला काय भारी होतं राव. हे पण मिस नका करू मित्रांनो. हंगरी असेल वर्थ इट आहे. मॉकटेल्स मध्ये आम्ही घेतलं ब्ल्यू लगून आणि मिस्टिक बेरी मोजिटो. ब्ल्यू लगून म्हणजे लेमनचा ब्ल्यू, कूल ब्ल्यू रिफ्रेशमेंट, आणि मिस्टिक बेरी मोजिटो म्हणजे मिक्स बेरीज, मिंट आणि लाईमचं हेवी कॉम्बिनेशन. दोन्ही एकदम भारी होतं. हंगरी असेल वर्थ इट आहे मित्रांनो. एकदा तरी नक्की विजिट करा. ह्यांचं ॲम्बियन्स सिम्पल, क्लीन आणि ह्यांच्या प्राइजेस रिजनेबल आहे.
मस्त मजा आली मित्रांनो. व्हिजिट करा, इथं नक्की व्हिजिट करा तुम्ही. त्यानंतर मित्रांनो आम्ही नागपूर रेल्वे स्टेशन च्या जवळ असलेल्या श्री गणेश मंदिरात गेलो होतो. तिथे जाताच एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी जाणवली. मस्त मंदिर आहे. मंदिर मोठं आहे आणि इथे जो बाप्पा आहे तो स्वयंभू बाप्पा आहे. मंदिर आतमधनं पण भारी आहे. इथं तुम्ही बसू शकता. लक्ष्मी मातेचं दर्शन पण आपण त्या मंदिरात घेऊ शकतो. आम्ही स्टेशनकडे निघालो. असा हा आमचा छोटूसा नागपूर फूड आणि ट्रॅव्हल व्लॉग पूर्ण झाला. जे जे आम्हाला खास वाटले ते सगळे कव्हर करण्याचा प्रयत्न केला. रेल्वेतून बसून नागपूरला बाय बाय केले. थोडी गप्पा मस्ती केली आणि गप्पा मारत मारत झोप लागली आणि कधी पुणे आलं ते कळलंच नाही. मित्रांनो, कसा वाटला हा छोटासा नागपूर व्लॉग? असेच अजून व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भारत माता की जय. जय श्रीराम.